नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आपण मागच्या पेपर दुसऱ्याचा अभ्यास करत असताना मागच्या वेळेस आपण सामाजिक परिवर्तनाचे दोन सिद्धांत बघितलेले होते. एक होता एकरेषीय सिद्धांत, ज्यालाच उत्क्रांतीवादी सिद्धांत असं म्हटलं गेलेलं होतं, आणि दुसरा होता चक्राकार सिद्धांत. तर अशा प्रकारे दोन्ही सिद्धांताच्या माध्यमातून आपण सामाजिक परिवर्तनाचे दोन्ही सिद्धांत बघितलेले आहे. सिलेबसमध्ये फक्त या दोनच सिद्धांतांचा विचार केला गेल्यामुळे आपण फक्त दोनच सिलेबसचा विचार केलेला होता. आज आपण बघू की या सामाजिक परिवर्तनाचा जो रेखीय सिद्धांत आहे किंवा एकरेषीय सिद्धांत जो आहे, त्या एकरेषीय सिद्धांतालाच जर उत्क्रांतीवादी जो सिद्धांत म्हटला गेलेला आहे, याच्यामध्ये काही मान्यता आहेत की नेमक्या त्या रेखीय सिद्धांताच्या मान्यता कोणत्या आहेत याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करून घेऊ. तुम्हाला जर वाटत असेल तर ह्या सगळ्या मान्यता लिहून ठेवू शकता. पहिली मान्यता आहे मानवाच्या मानवाची मानसिक एकता आणि आविष्काराची मान्यता. काय म्हटलं आहे? माणसाची मानसिक एकता, मानवाची मानसिक एकता आणि आविष्काराची मान्यता. म्हणजे जेव्हा विभिन्न समाज संस्कृतीचा विकास तसेच त्यात समानता आणि विभिन्नतेच्या कारणावर विद्वानांनी प्रकाश टाकलेला. म्हणजे समाजामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये असणाऱ्या संस्कृतीचा विकास आणि त्यांच्यामध्ये असणारी समानता आणि त्याच्यामध्ये असणारी विभिन्नता किंवा वेगळेपणा या कारणावर प्रकाश टाकण्याचं काम याच्या माध्यमातून विद्वानांनी केलेलं आहे. त्यामुळे त्या विद्वानांची अशी मान्यता आहे की समाजातील माणसांची जी बुद्धी आहे ती एकसारखी आहे. समान परिस्थिती जर समान असेल तर ते समान रूपाने प्रतिक्रिया देतात. जर समान परिस्थिती असेल तर एखाद्या बाबीबद्दल ते प्रतिक्रिया सुद्धा समान देतात. आणि मानवाच्या ह्या ज्या गुणाला आहे, याच गुणाला विकासवादी मानवतेच्या मानसिक एकतेचा गुण असा म्हटलं गेलेला आहे. काय म्हटलं गेलं आहे की मानवाच्या या गुणाला विकासवादी मानव जातीच्या मानसिक एकतेचा गुण म्हटलेला आहे. म्हणजे माणसाची मानसिकता त्यावेळेस समान परिस्थिती असेल तर समान असते, यांची अशीही मान्यता आहे. त्याचबरोबर पुन्हा काय म्हणतात की समाज आणि संस्कृतीची जर समानता असेल तर आणि भिन्नतेमुळे पर्यावरणाची भिन्नता आणि आविष्कार आहे. म्हणजे मानवामध्ये असणारी समानता आणि समाजाची आणि संस्कृतीची समानता आणि भिन्नतेमुळे सभोवतालचं जे पर्यावरण आहे याच्यामध्ये सुद्धा भिन्नता आहे आणि आविष्कार निर्माण होत आलेले आहे. त्याचबरोबर अशीही एक मान्यता आहे की विभिन्न समाजातील पर्यावरण, वेगवेगळ्या समाजातील पर्यावरण, त्या पर्यावरण समान असले तरी त्यात करण्यात आलेले आविष्कार सुद्धा समानच असतील. अनुकूल पर्यावरणात समाज लवकर, जर पर्यावरण सामाजिक पर्यावरण, तर अनुकूल पर्यावरणात समाज लवकर आणि अधिक आविष्कार करून समाज संस्कृतीचा विकास तीव्र गतीने होतो. जर परिस्थिती मानवाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने जर अनुकूल असेल तर माणूस काय करतो की लवकरात लवकर अधिक आविष्कार निर्माण करतो, अनेक शोध लावतो आणि समाजाला विकासाच्या दिशेने नेतो, संस्कृतीला विकासाच्या दिशेने नेण्यास प्रेरित ठरत असतो. मात्र जर सामाजिक पर्यावरण जर समाज व्यवस्थेला प्रतिकूल असेल तर समाजाचे आविष्कार कमी होतात, समाजामध्ये शोध कमी लागतात आणि किंवा तो करतही नाही. यामुळे तो समाज तथा त्यांच्या संस्कृती विकासाच्या क्रमात तो मागे पडतो. मग काय होतं, तो समाज काय करतो, मग इतर समाजाच्या तुलनेत जर विचार केला तर तो मागे पडतो. कारण की त्याला मिळालेली जी पर्यावरण आहे ते अनुकूल नाही आहे, ते कसं आहे, प्रतिकूल पर्यावरण आहे. अशा प्रकारे या संदर्भात विकासवादी जे आहेत त्यांनी दुसरीही मान्यता म्हणून आविष्काराचं प्रतिपादन केलं आहे. म्हणजे माणसाची किंवा मानवाची मानसिकता समान असल्यामुळे विभिन्न समाजातील लोकांनी समान परिस्थितीत, विभिन्न समाज जर मानसिकता समान असेल आणि तो जर समजा विभिन्न समाजातील जे लोक असतील तरी मात्र एकाच परिस्थितीमध्ये एकसारखे आविष्कार केलेले दिसून येतील. म्हणून ज्या समाजाचं भौगोलिक वातावरण एकसारखं असेल, ज्या समाजाचं भौगोलिक वातावरण एकसारखं असेल तर एकसारखे आविष्कार तिथं होत
असतात आणि त्यांच्यामध्ये सांस्कृतिक समानता सुद्धा दिसून येतो अशी एक मान्यता आहे. मानवाची मानसिक एकता आणि आविष्काराची मान्यतेच्या अंतर्गत त्यांनी अशा प्रकारचं प्रतिपादन केलेलं आहे. दुसरा आहे सहजतेकडून जटिलतेकडे जाणारी अवस्था. अनेक समाजशास्त्रज्ञांनी अनेक विचारवंतांनी रेखीयवादी सिद्धांताला मान्यता दिलेली आहे की जसं ऑगस्ट कॉम्ट असेल, स्पेन्सर असेल, टायलर असेल, मॉर्गन असेल, हेडर्सन असेल, यासारख्यांची अशी मान्यता आहे की समाज आणि संस्कृती आणि त्यांचे विभिन्न भाग, समाज संस्कृती आणि त्यांचे विभिन्न भाग, म्हणजे संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी येतात, त्यांचे विभिन्न भाग जसं धर्म, कुटुंब, विवाह, कला, विचार इत्यादींचा विकास हा नेहमीच सहज अवस्थेकडून नेहमी सहज अवस्थेकडून जटिल अवस्थेकडे होत असतो. म्हणजे साधं जर उदाहरण घ्यायचं झालं तर सुरुवातीच्या काळामध्ये मानवामध्ये असणारे सामाजिक संबंध हे सोप्या पद्धतीचे होते. मात्र जसं औद्योगिकरण आलं आणि त्याचबरोबर कुटुंब व्यवस्थेमध्ये बदल झाला, त्याबरोबर सामाजिक संबंध सुद्धा गुंतागुंतीचे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात, म्हणजे जटिल अवस्थेकडे आलेली आहे. तसेच त्यात एक रेषीय क्षमता विद्यमान असते. रेखीय विचारवंतांनी हे सामान्यीकरण केलेलं आहे की वस्तूचा विकास किंवा कोणत्याही बाबीचा विकास हा सहज सोप्याकडून जटिलतेकडे होत असते. अशा प्रकारची एक मान्यता सुद्धा आहे. म्हणजे सहजतेकडून जटिल अवस्थेमध्ये परिवर्तन होत असते किंवा बदल हा घडत असतो. एक रेषीय सिद्धांताच्या नुसार पुन्हा तिसरी मान्यता अशी आहे की ती म्हणजेच सरळ रेषेत परिवर्तन. कसं? तिसरी मान्यता काय आहे? सरळ रेषेत परिवर्तन. हे रेषीय सिद्धांताचे जे समर्थक आहे यांचं एक म्हणणं आहे की संस्कृती आणि यांची कशी मान्यता आहे की संस्कृती आणि समाजात परिवर्तन हा सरळ, संस्कृती आणि समाजामध्ये परिवर्तन जे असते कसं असते? सरळ असते. त्याचबरोबर ते सतत वरच्या दिशेने होत असते, खाली येत नाही. आपण सिद्धांत सुद्धा अभ्यासताना हे गोष्ट सांगितली होती की एकरेषीय सिद्धांताचे जे समर्थक आहे त्यांच्या मत काय आहे की सामाजिक परिवर्तन नेहमी सरळ होते आणि ते सरळ वरच्या दिशेने होत असते, ते कधीही खाली येत नाही. एकदा परिवर्तन जर पुढच्या बाजूने झाल्यानंतर, एकदा परिवर्तन हे पुढे गेल्यानंतर किंवा अथवा संस्कृती पुढे गेल्यानंतर ती पूर्ण अवस्थेत कमी होत नाही किंवा अविकसित होत नाही. एकदा ती विकसित झाली की ती अविकसित होत नाही. म्हणजे परिवर्तनाची दिशा ही नेहमी पुढची असते, नेहमी सरळ रेषेमध्ये परिवर्तन होत असते. अशी ही एक मान्यता या सिद्धांताच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेली आहे. चौथा आहे निश्चित चरणात परिवर्तन. काय म्हणतात? निश्चित चरणात परिवर्तन. म्हणजे सामाजिक रेषीय सिद्धांतवाद्यांनी काय म्हटलं की समाज, संस्कृती इत्यादींचा जो उद्विकास झाला तो जीव जगताप्रमाणे निश्चित चरणात झाल्या, निश्चित पायऱ्यांमध्ये घडून आलेला आहे. समाज आणि संस्कृतीच्या प्रारंभिक अवस्थेचे चरण सरळ असते. म्हणजे समाज आणि संस्कृतीची जी सुरुवातीची अवस्था असते ती अत्यंत साधी असते, अत्यंत सोप्या पायऱ्यांच्या माध्यमातून ती अवस्थेमध्ये घडत असते. मात्र प्रत्येक विकासाचे पुढचे चरण हे कसे असते? जटिल असते. आत्ताच आपण म्हटलं की एकरेखीय सिद्धांतवाद्यांनी जे परिवर्तन सांगितलं ते कसं सांगितलेलं आहे? सरळ आणि सतत वरच्या दिशेने. तसंच त्यांचे जे पायऱ्या असतात ते चरण असतात ते सुरुवातीला सरळ असतात, मात्र त्याच्यानंतर ते जटिल होत जातात आणि विकासाच्या शेवटच्या अवस्थेला जटिलता प्राप्त होत असते. या विभिन्न चरणासंबंधी, या विभिन्न पायऱ्यासंबंधी सामाजिक उद्विकासवाद्यांची मान्यता आहे की समाज अथवा संस्कृती हे विकासाच्या या चरणांमधून, विकासाच्या या पायऱ्यांमधूनच जात असते. कोणतीही पायरी, कोणतंही चरण हे सुटत नाही, सोप्याकडून जटिलतेकडे परिवर्तन होत असते. अशा प्रकारची मान्यता, अशा प्रकारच्या पायऱ्या, त्या पायऱ्यातूनच ते परिवर्तन घडून येत असते. अशा प्रकारे एकरेषीय सिद्धांताचे समर्थक मानतात. त्यानंतरचं आहे निम्न विभेदीकरण. निम्न विभेदीकरण, थोडं विभेदीकरण ते करणाकडून, थोड्या विभेदीकरणाकडून उच्च विभेदीकरणाकडे, निम्न विभेदीकरणाकडून उच्च विभेदीकरणाकडे. म्हणजे मुद्दा जर लिहायचा तर कसा लिहाल पेपरमध्ये? निम्न विभेदीकरणातून उच्च विभेदीकरण. म्हणजे सरळ, साधा, सुधा, लहान समूह
एखादा समूह सरळ आहे, साधा सुद्धा आहे, लहान. जर उदाहरण घ्यायचं झालं तर आदिवासी समाज. आदिवासी समाज छोटा आहे. लोकसंख्येचा जरी विचार केला 1901च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या आदिवासींची लोकसंख्या फक्त 8.6% भारतामध्ये आहे. आणि समाज सुद्धा अतिशय लहान आहे, साधा सुद्धा सरळ आहे, पारंपरिक जीवन पद्धतीने जगणारा समाज आहे. मग या समाजाचा जर विचार केला तर या समाजामध्ये असणारं जे श्रम विभाजन आहे, कामाची विभागणी हे अत्यंत कमी असते. जसं इमाईल दुर्खीम असेल, हर्बर्ट स्पेन्सर असेल, यांची अशी मान्यता आहे की जसजसे समाज सोप्या अवस्थेकडून कठीण अवस्थेकडे जात असतात किंवा विकसित होत असतात, म्हणजे सोप्या अवस्थेतून कठीण अवस्थेत जात असतात किंवा सरळतेकडून जटिलतेकडे जात असतात किंवा ती समाज विकसित होत असतात, तसतसं त्यांच्यामध्ये श्रमविभाजन, तसतसं विभेदीकरण सुद्धा, समविभाजन तसंच विभेदीकरण सुद्धा घडून येताना दिसून येत असते किंवा ते अधिक होत असते. म्हणजे सुरुवातीला श्रमविभाजन कमी असते, विभेदीकरण कमी असते, मात्र तो समाज जसजसा विकसित होत जाईल तसं त्यांचं विभेदीकरण हे वाढत जात असते. तर अशा प्रकारे म्हणजे जीवनाप्रमाणेच संस्कृती आणि समाज सुद्धा जटिलतेकडून अधिकाधिक जटिलतेकडे विकसित होत जातो आणि अधिक जटिल विकसित समाजामध्येच अनुकूलतेचा गुणही अधिक असतो, अशा प्रकारची एक मान्यता आहे. त्यानंतर आहे निम्न श्रमविभाजनातून. थोड्या श्रमविभाजन आहे पण अत्यंत कमी आहे. श्रमविभाजन आहे पण अत्यंत कमी आहे. निम्न श्रमविभाजनातून अधिकतम श्रमविभाजन. श्रमाची विभागणी सुरुवातीच्या काळात सगळ्यांनी सगळं काम करायचं, कोणत्याही प्रकारचं विभाजन नव्हतं. मात्र मग थोडं श्रमविभाजन झालं की कोणीही कोणत्या पद्धतीचं काम करायचं. मात्र त्याच्यानंतर मग प्रत्येकाला त्याच्या कौशलतेनुसार, त्याच्या कुशलतेनुसार कामं वाटून दिलं. म्हणजे अधिकतम श्रमविभाजनची ही जी अवस्था की ही एक मान्यता, निम्न श्रमविभाजनातून अधिकतम श्रमविभाजन. इमाईल दुर्खीमचं असं म्हणणं आहे की समाजाच्या विकासात, जेव्हा समाजाचा विकास होत असतो त्याच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये श्रमविभाजनाचा अभाव असतो. श्रमविभाजन दिसत नाही, सर्वांनी सर्वांचं काम केलं पाहिजे अशा प्रकारचं एक सुरुवातीची अवस्था असते. मात्र किंवा श्रमविभाजन असलं तरी अत्यंत कमी असते. मात्र जसजशी लोकसंख्या वाढते, जसजशी लोक वाढू लागतात, त्यांच्यामध्ये श्रमविभाजन सुद्धा वाढत जाते. म्हणजे साधारण उदाहरण जर घेतलं तर एखादी ऑफिस खोदल्यानंतर जर एखादी नवीन ऑफिसची आपण सुरुवात आहे आपली, बिलकुल प्रारंभिक अवस्था आहे. एखादी ऑफिस खोदल्यानंतर आपण काय करतो की त्यावेळेस आपल्याकडे काहीही राहत नाही साधन, आपणच स्वतः जातो, स्वतःचं ऑफिस स्वतःच उघडतो, स्वतःच झाडू पोछा मारतो, स्वतःच सगळी कामं करतो. ही सुरुवातीची प्रारंभिक अवस्था. नंतर मग एखादी समजा जर आपण सहाय्यक किंवा मदतनीस जर ठेवला तर त्याच्याकडून हे कामं करून घेतो. आणि ते जर विकसित होत जाऊन जर ऑफिस जर मोठं झालं, कामं जर खूप वाढली, तर मग मात्र आपण ॲज अ बॉस म्हणून राहतो आणि बाकीचे सगळे कर्मचाऱ्यांना कामं वाटून दिल्या जाते. म्हणजे अशा प्रकारची एक अवस्था निर्माण होत जाते. म्हणजे जटिलता जशी वाढत जाईल तसतसं श्रमविभाजन हे वाढत जाते किंवा ते अधिकतम होत जाते. म्हणजे आदिवासी समाजाचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये श्रमविभाजन अत्यंत कमी होतं. मात्र आज महानगरांचा विचार केला तर समाजामधलं श्रमविभाजन हे वाढलेलं आहे. तर अशा प्रकारची अवस्था, अनेक विजनाची अशी मान्यता आहे की संस्कृतीच्या विकासाची क्रमात श्रमविभाजनाची न्यूनता तसेच अधिकतमता सुद्धा बघितली जात असते. त्यानंतरचं आहे न्यूनतम विशेषीकरणातून. विशिष्ट त्याला कौशल्याच्या आधारावर जी विशेषीकरण दिले जाते की तुम्ही हेच काम करायचं वगैरे. न्यूनतम विशेषीकरणातून अधिकतम विशेषीकरण कसं होत जाते, हे सुरुवातीच्या काळामध्ये न्यूनतम विशेषीकरण असते, ते नंतरच्या काळामध्ये अधिकतम विशेषीकरण हे होत जात असते. समाज आणि संस्कृतीच्या रेखीय क्रमात जीव जगताप्रमाणे तसेच श्रमविभाजनात वृद्धी होत जात असते. श्रमविभाजन सतत वाढत जात असते. तसतसं त्यांच्या विभिन्न भागात सुद्धा विशेषीकरण होते की कोणी कोणतं काम करते, त्यालाच काम चांगलं जमते, तर त्याच्यावर त्याचा विशेष हक्क निर्माण होत असते. अशा प्रकारचं विशेषीकरण समाजाच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये घडून येत असते. सरळ जर आदिवासी समाजात सर्व परिवार भोजन, वस्त्र व निवाऱ्याची व्यवस्था करतात,
सगळेच जण मिळून करतात. मात्र नंतरच्या काळामध्ये मात्र याच्यासाठी लोक विभागल्या जातात, कुटुंबातील लोक विभागले जातात की कोणी काय करायचं, कोणी कोणत्या पद्धतीचं काम करायचं. अशा प्रकारे व्यक्तींना त्याच्या विशेषीकरणाप्रमाणे कामं दिल्या जात असतात. अशा प्रकारच्या अनेक मान्यता या एकरेषीय सिद्धांताच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेल्या आहेत. एवढं लक्षात ठेवा की समाजशास्त्रीय सामाजिक परिवर्तनाचे दोन जे प्रमुख सिद्धांत आहे, एक एकरेषीय सिद्धांत ज्याला उत्क्रांतीवादी सिद्धांत म्हटलेला आहे, दुसरा चक्राकार सिद्धांत. हे दोन्ही सिद्धांत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दोन्ही सिद्धांताची रूपरेषा आपण सांगितलेली आहे. आज एकरेषीय सिद्धांताची आपण मान्यता सुद्धा सांगितलेली आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण हे दोन्ही सिद्धांत सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून आहे. आज आपण एवढंच अभ्यासू, इथंच थांबू आपण. धन्यवाद.